माझ्या शिवासाठी मी जीवानिशी जायला तयार आहे। काय? अरे काय बोलतेस तू? हे बरोबर बोलते मी काका। काका, आमचं प्रेम ना तकलादू नाहीये। आमच्यातलं प्रेम हे देवाने जुळवून आणलंय। मग देवाची अशी इच्छा असेल तर मला माघार घेऊन नाही चालणार। आमच्या प्रेमाला अर्थ देण्यासाठी मला मृत्यूला सामोरी जावंच लागेल। माझ्या शिवाच्या आयुष्यासाठी, शिवाच्या भल्यासाठी मी मरण पत्करायला तयार आहे काका। काका काका, तुमच्या डोळ्यात अश्रू काय? तुम्ही तर परके आहात। परका? पुरी, एक बाप असून स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून मी तुला विनंती करतो, तू तुझा निर्णय माग घे। ऐक माझं। बाप म्हणून म्हणजे? बाप, ज्या शिवाचा जीव वाचवण्यासाठी तू स्वतःच्या जीवाचं बलिदान देतेस ना, त्या शिवाचा जन्मदाता बाप मी आहे। मीच आहे त्याचा कर्मदरिद्री बाप। ज्या शिवामध्ये साक्षात महादेवाचा अंश आहे, त्या शिवाचा अभागी बाप मी आहे। नुकत्याच जन्मलेल्या तान्या लेकराला स्वतःपासून दूर लोटणारा कमनशिबी बाप मी आहे। मी आहे तो। काका, मग तुम्ही असं शिवासोबत का केलं? तुम्ही जिवंत असताना त्याला अनाथाचं आयुष्य का जगायला लावलं? अहो, एवढ्याशा बाळाला सोडून जाताना तुम्हाला काहीच वाटलं नाही का? बोला ना, काय कारण होतं? मी मुद्दाम नाही केलं ग सत्य। शंभू महादेवा शपथ, मी मुद्दाम नाही केलं। माझी इच्छा नव्हती ती। नियतीच्या जे मनात असतं ना, ते आणि तसंच घडतं दरवेळी। शिवाचा जन्म झाला आणि त्या दुष्ट चेटकोबानं माझ्या बायकोला, शिवाच्या आईला मारून टाकलं। त्या इवल्याच्या लेकराला नानाच्या हातात सोपवताना माझं मन थरथरलं, हात थरथरले। मुद्दाम नाही केलं मी, खरंच मुद्दाम नाही केलं। पण मला जे वागावं लागलं ना, त्यावेळीची ती परिस्थिती तशी होती, म्हणून मला माझ्या लेकराला माझ्यापासून दूर करावं लागलं। आज शिवाचे दुष्ट शक्तींच्या जाळ्यात अडकलाय ना, त्यासाठी जबाबदार मी आहे। माझ्या मुलाचा जीव जातोय, हकनाक बळी जातोय, दिसत असून काहीही न करू शकणार ना मी आहे। बाळा, ऐक माझं, ही लढाई साधी सुधी लढाई नाहीये, खूप मोठी लढाई आहे ग। आणि मी तुझा बळी जाऊ देणार नाही। मला मान्य आहे, तुझं माझ्या शिवावर जीवापाड प्रेम आहे, त्याच्यासाठी तू काहीही करू शकतेस। म्हणून तू आमच्या नशिबाची शिक्षा स्वतःला करून घेऊ नकोस ग, नको करून घेऊस। काका काका, हो, ही शिक्षा नाहीये, ही प्रेमाची परीक्षा आहे असं समजा। फक्त या परीक्षेत प्रेम तर जिंकणार आहे, पण एक जीव मुकला जाणार आहे। आणि काका, या सगळ्यात काहीच गैर नाहीये। प्रेम जर पराकोटीचं असेल तर ते फक्त एकमेकांच्या सहवासात राहूनच केलं पाहिजे, असं काही नाहीये। कधी कधी ना
प्रेमाला पूर्णत्व देण्यासाठी स्वतः अपूर्ण राहावं लागतं आणि आणि मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये. त्या दुष्ट चेटकोबाचा शेवट होणं गरजेचं आहे. माझ्या मागे चेटकोबाचा अंत शिवा नक्कीच करेल. माझा शिवावर, आदिशक्तीवर आणि शंभू महादेवावर पूर्ण विश्वास आहे. दुष्ट शक्तीच्या विरोधातील या लढाईत जर आदिशक्तीने आणि महादेवाने माझा मृत्यू योजला असेल तर मग मला माझा मृत्यू हसत हसत स्वीकारणं भाग आहे. अरे ब्रो, कसला विचार करतोस रे? टेन्शन मध्ये आहेस का तू? नाही म्हणजे तू इथं टेन्शन मध्ये, शक्ती मॅडम तिकडे टेन्शन मध्ये. अरे काय चाललंय काय? अरे तू त्यांचा हेल्पिंग हँड आहेस रे, मग जाऊन त्यांना हेल्प कर ना. उभं राहून काय विचार करत बसलायस? ए ब्रो ऐक ना. ब्रो सोड ना यार, हत्तय ब्रो, सोड. अरे घाबरला तू. कशी वाटली ऍक्टिंग आपली? ऍक्टर होऊ शकतो की नाही आपण? मजाक करत होत रे ब्रो. तू मजाक करत होता यार, पण मी मजाक मध्ये वर गेलो असतो ना. अजून तुझा तो टाइम आलेला नाही रे. काय? अरे भावा, जिगरी तो आपला जिगरी. एवढ्यात कसा वर जाणार तू? हा ते बरोबर आहे. आपल्याला सांग, तू बोलला शक्ती टेन्शन मध्ये. कसलं टेन्शन मध्ये? नाही म्हणजे असं करेक्ट नाही सांगता येणार, पण अरे त्यांच्या बोलण्यातून थोडस आपल्या लक्षात आलं यार. काय वाटलं? म्हणजे काहीतरी बोलली असेल ना, काहीतरी सांगितलं असेल. नाही. हा म्हणजे अरे ते बघ, आम्ही ते दुपारी त्या माणसाला तुझ्या घरी घेऊन आलो, त्यांच्याबद्दल चौकशी करत होती ती. विचारलं, सगळं माहिती काढून घेतली आणि मग त्या त्यांच्या मार्गाला निघून गेल्या आणि आपण आपल्या मार्गाला निघून आलो. त्या माणसाकडे काय काम असेल तिचं? आपल्याला काय करणार ना ब्रो, आपल्याला काय माहित. पण ब्रो, जाता जाता त्या एक वाक्य बोलून गेल्या की त्या माणसाच्या हातात आपल्या शिवाच्या आयुष्याची दोर आहे म्हणून. पण ब्रो, दोरवीर काय यार आयुष्याची? आतलं काय नसणार माहितीये आपल्याला. हे ब्रो, बट खरंच काय टेन्शन नाही ना ब्रो? नाही. अरे टेन्शन कसलं असणार आपल्याला? काय टेन्शन वाला नाही. आपण जाऊन बोलतो ती अशी. कुठे गेली ती?